राज्यातील कर्जमाफीच्या पहिल्याच यादीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आरोप केला आहे की अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष थकीत कर्जापेक्षा कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दाखवण्यात आली आहे, तर उर्वरित रकमेसाठी बँक तगादा लावत आहे. सरकार सरसकट कर्जमाफीचा शब्द देऊन आता OTSचा मार्ग का स्वीकारत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राईट ऑफमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न तुपकरांनी सरकारला विचारला. सरकारने तातडीने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र शेतकरी आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पाहूया सविस्तर. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी बँकांमध्ये आलेली आहे आणि या यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं बँकेमध्ये थकलेलं पीक कर्ज हे जर 1,25,000 रुपये असेल, तर सरकारच्या कर्जमाफी यादीमध्ये फक्त 70,000 रुपये दाखवलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण असं आहे की सरकार बँकांसोबत OTS करणार आहे आणि उर्वरित रक्कम बँकेने त्या शेतकऱ्याला राईट ऑफ करायची आहे, असं सरकारमधल्या लोकांचं म्हणणं आहे. पण याबाबत कुठली सुस्पष्टता सरकारनं अजून केलेली नाही. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की 30/9/2021 रोजी अगर तत्पूर्वी NPA झालेली जी खाती आहेत याला 35% रक्कम सरकार देणार आणि उरलेली जी रक्कम आहे ही बँकेने राईट ऑफ करायची आहे. यामध्ये त्यांनी 2022, 2023, 2024 आणि 2025 वेगळ्या वेगळ्या वर्षी थकीत झालेली जी पीक कर्ज आहेत त्याच्यासाठी 55%, 70%, 85% रक्कम सरकार देणार असं म्हटलेलं आहे. परंतु या बाबतीतली कुठलीही सुस्पष्टता सरकारने केलेली नाही आणि बँका मात्र वरचे पैसे भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे. प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारनं या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि 2 लाखापर्यंत जर तुम्ही सरसकट कर्जमाफी करणार होते तर ही OTSची स्कीम आणली. आता या OTSच्या स्कीममध्ये बँकांनी राईट ऑफ करायचं आहे म्हणजे आमचं सिबिल खराब होणार आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा जो सरकारने शब्द दिला होता तो सरकारने पाळला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि हा जो कर्जमाफीच्या याद्यांमध्ये प्रचंड मोठा गोंधळ तयार झालेला आहे, हा गोंधळ दूर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे. ज्यांचं पुनर्गठन केलं त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये केला पाहिजे. ही सुद्धा मागणी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. सरकारनं आमच्या मागण्यांच्या बाबतीत विचार केला नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये उभं राहणार आहे.